शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात मोठी अपडेट आहे। तसेच कर्जमाफी, नमोच्या हप्त्यात वाढ व पीक विमा संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। तरी त्या अपडेट पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर पाहूयात आजच्या झटपट ठळक बातम्या। 22,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 कोटी रुपये जमा। अतिवृष्टीने गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान ई-केवायसी केल्यानंतर झाली कार्यवाही। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत। बुलढाणा पीएम किसान योजनेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा, मागील हप्तेही मिळतील। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर। केळीच्या दरात घसरण सुरू, खानदेशात कमाल दर 1600 रुपये प्रति क्विंटलवर। ॲग्रिस्टॅक नोंदणीत जळगाव द्वितीय। आधार संलग्न माहितीतून विशिष्ट ओळख क्रमांक, कृषी योजनांचा सुलभ लाभ। लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी। शेतकरी कर्जमुक्तीसाठी धाडस करा, मुनगंटीवार। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख रुपयांचा लाभ। तर शासनाच्या 12 जानेवारी 2024 च्या निर्णयानुसार 2014 ते 15 या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील 4 वर्षावरील 6% दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यापैकी पात्र 217 शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख 23,595 रुपये देण्यात आले आहेत। तर उर्वरित 180 लाभार्थ्यांची फेर तपासणी जिल्हा विशेष लेखापरीक्षकाकडून करण्यात येत आहे। त्यानंतर त्यांना ही रक्कम दिली जाणार आहे। फेब्रुवारी व मार्च 2014 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना रूपांतरित कर्जावर पुनर्गठित 2014-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील 4 वर्षाची व्याजमाफी 6% दराने देण्याचा निर्णय शासनाने 2024 मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला होता। त्यानुसार 217 शेतकऱ्यांना 2 कोटी 22 लाख 23,595 रुपये मिळालेले आहेत। तर 477 कर्जदारांपैकी 2014-15 या वर्षातील पुनर्गठन झालेल्या 297 जणांना 2 कोटी 22 लाख 23,000 एवढी रक्कम अदा करण्यात आलेली आहे। उर्वरित 180 जणांना 5 कोटी 52 लाखां एवढी रक्कम अद्याप मिळालेली नाही। या खातेदारांची जिल्हा विशेष लेखापरीक्षकाकडून पडताळणी झाल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे। तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेंट्रल कोकण ग्रामीण बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे। सरकारने लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यानुसार जिल्ह्यातील 477 शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आले होते। त्यापैकी 297 जणांना लाभ मिळाला आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, कृषी मंत्र्यांचा संसदेत दावा। सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। यावर कृषी मंत्र्यांनी लेखी उत्तरात देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा केला आहे। बाजार समिती मुंबई येथे ज्वारीला 2706 रुपयांचा दर। बाजार समिती मुंबई येथे हरभऱ्याला 7,000 ते 8,800 रुपयांचा दर। बाजार समिती नागपूर येथे सोयाबीनला 3,400 ते 4,050 रुपयांचा दर। लाडकी बहीणचे पैसे न मिळालेल्या महिला संतप्त, आमदार हेमंत आगलेंनी लक्ष घालण्याची मागणी। कर्जमाफीला घाबरता काय, धाडस करा, मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर। मागील 2 दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं आहे। लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी आणि शक्तीपीठवरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली। त्यातच मुनगंटीवार यांनी
सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं. बाजार समिती रत्नागिरी येथे टोमॅटोला 1200 ते 1400 रुपयांचा दर. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग. मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, आदिती तटकरे. बीडच्या शेतकऱ्यांनी भरला नांदेडमध्ये बोगस पीक विमा. परळीमधून सार्वधिक अर्ज. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार 99,50,00,000ची मदत. पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत. आमदार किशोर पाटील यांची माहिती. पीक विम्याची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांचा तीव्र संताप. शिवराम राऊत. नाफेड शासकीय हमी भावाने तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. सभापती तांबोळी. रेशनसाठी आता घरबसल्या ई-KYCची सुविधा. विदर्भातील 37,834 ग्राहकांची थकबाकीतून सुटका. लाडक्या बहिणींची संख्या वाढली. मंत्री आदिती तटकरे यांचा दावा. 2100 रुपयांचा निर्णय योग्य वेळी घेणार. विमा कंपनीकडे फळ पीक विमा प्रस्ताव प्रलंबित. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी. परतावे अपात्र. उन्हाळ्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवून पक्ष्यांना जीवनदान द्या.